नाही नाही, हे बघा, ह्या केसबद्दल माझं काय मत आहे हे मी असं नाही सांगू शकत तुम्हाला. आणि तसंही हे बातम्यांमध्ये न्यूजमध्ये वगैरे येण्याची मला जरा पण इच्छा नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही खांडेकरांना संपर्क करा, ते जास्त बरं होईल नाही का? हां मैम मैम सुनिए मैम मैम काय गडबड आहे? जय हिंद मैम। फर्स्ट कमांडिंग ऑफिसर तारिणी माधव बेलसरे रिपोर्टिंग मैम। अरे तू मला आत्ताच्या आत्ता युवीला भेटायचंय, मला आत्ताच्या आत्ता माझ्या युवीला भेटायचंय, दॅट्स इट। निश्चिता, निश्चिता ताई तुम्ही काय काय करताय तुम्ही? शांत बस. मी हात जोडते, मी पाया पडते. काय करतेय सगळं? हे बघा, तुम्हाला नाही जमत आहे ना माझ्या युवीला सोडवायला. ऍटलीस्ट मला त्याच्याकडे घेऊन चला ना प्लीज. प्लीज मला एकदा बघू दे ना त्याला प्लीज. मला नाही वाटत त्या कोणालाही भेटू देतील. प्लीज असं कसं नाही भेटून देणार? हा? निश्चिता समजून नवरा आहे माझा तो, मला त्याला भेटायचंय. दिशू बाळा शांत हो ग, शांत हो. बघताय ना कौशिकीताई, बघा काय अवस्था झाली आहे माझ्या लेकीची. जाऊ दे निश, तुझं मन इथे कुणालाच कळत नाहीये. त्यांना काय बरंच आहे, तू जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेशील आणि तिकडे जावई बापू जेलमध्ये आहेत, त्यांना रान मोकळं. मला वाटलं होतं या घरात लग्न करून आली की माझी मुलगी सुखात राहील, पण नाही. जाऊ दे, शांत. बेलसरे काय बोलताय तुम्ही? तुम्ही हिच्या काळजीपोटी या घरात थांबलात का तिची काळजी वाढवायला? तुम्ही या परिस्थितीत तिला सांभाळणं, तिला धीर देणं गरजेचं आहे, पण तसं काही होत नाहीये. तुमचं बोलणं हेल्प करत नाहीये, हे कळतंय का तुम्हाला? ओ कौश, जे आहे ते आहे. निशिता, एक मिनिट माझा ऐक, एक मिनिट माझा ऐक. हे बघ मला कळतंय तू आत्ता खूप रागात आहेस, तुला भीती वाटते ना, युवराजची काळजी वाटते, हे सगळं कळतंय मला. पण मला हेही माहिती आहे की आमची निशिता समजूतदार आहे. आहेस ना? हे बघ निशिता, तुझी आणि युवराजची भेट घालून द्यायचा मी पूर्ण प्रयत्न करते आणि यापुढे सुद्धा करेन, पण मी काहीच प्रॉमिस करू शकत नाही. हे प्लीज तू समजून घे. हे बघ, एक मिनिट. निशी शांत हो. हा, तू इथे मी बघितलं तर. सुनावणे, 2 बन घेऊन या. मॅम, युवराज काही बोलला? नाही, मला हवंय ते उत्तर अजूनही त्याने दिलेलं नाहीये. पण मग तुमची पुढची स्टेप काय असणार आहे? हा प्रश्न तू एक ऑफिसर म्हणून विचारतेस की खांडेकर म्हणून? एक ऑफिसर म्हणून. ओके, एक ऑफिसर म्हणून सिनियरला नेक्स्ट स्टेप विचारण्यापेक्षा सिनियरच्या नेक्स्ट ऑर्डरची वाट बघ, नाही का? सिनियरच्या पुढच्या ऑर्डरची वाट बघ. एक ऑफिसर म्हणून माझ्या डोक्यात काय चाललंय हे मी तुला नाही सांगू शकत. सॉरी मॅम, पण जर हाच प्रश्न मी तुम्हाला एक खांडेकर म्हणून विचारला तर? मग तर अजिबातच नाही सांगू शकत. आम्ही सगळे तिला समजवायचा प्रयत्न करतोय, पण ती नाही ऐकत आहे. कौशिकी, मला वाटतं एकदा युवराजला भेटल्यावर निशीला थोडं बरं वाटेल. कामात काका हो हे मलाही कळत आहे, पण ज्या पोलीस ऑफिसर युवराजच्या केसवर अपॉइंट झाल्या आहेत त्या कुटुंबातल्या कोणालाही युवराजला भेटू देणार नाही हे माहिती आहे मला, कारण मी स्वतः भेटायचा प्रयत्न केला, मलाही भेटू दिलं नाही. मला असं वाटतंय आमच्यापैकी कोणीही त्याला भेटण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी युवराजसाठी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू क्रिएट एनी मोर प्रॉब्लेम. मला फक्त त्याला बेल मिळवून द्यायची. आय जस्ट वॉन्ट हिम टू गेट बेल्ड. इन दॅट केस कौशिकी, आय हॅव वन ऑप्शन. म्हणजे माझ्याकडे एक पर्याय आहे. पोलिसांना खांडेकरांशी प्रॉब्लेम आहे, राईट? पण डॉक्टर कामात जाऊ शकतात ना.
निशिला घेऊन मी जाईन. ओके कामत काका यू शुअर तुम्ही जाऊ शकता? चाल म्हणजे काय, मला जावंच लागेल. कारण मी सुद्धा खांडेकरांचा एक फॅमिली मेंबर आहे, राईट. आणि युवराज काय लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर मोठा झालाय. त्याची यातून सुटका होईल असं मला मनापासून वाटतंय. नाही तर प्रॉब्लेम्स वाढतील. प्रॉब्लेम ऑलरेडी वाढलेत कामत काका. मीडियामध्ये ही न्यूज आउट झाली आहे आणि चर्चा ऑलरेडी सुरू झाली आहे. मी बघतो ना बातम्या, त्याचे व्हिडिओ पण व्हायरल होतात खूप. हा पण सध्या निशिला बरं वाटणं जास्त गरजेचं आहे. ओके निशिला घेऊन मी पोलीस स्टेशनला जातो. तिला रेडी राहायला सांग. ओके मी 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 निशिताला रेडी व्हायला सांगते. आणि खरंच थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम बेटा. दिस रिअली मीन्स अ लॉट. थँक्यू. अहो नाही तुम्ही अजिबात चुकीचं बोलत नाही आहात. पण युवराजला फक्त आणि फक्त चौकशीसाठी म्हणूनच, संशयित म्हणूनच घेऊन गेलेले आहेत. हो, आणि त्याला कस्टडीमध्ये ठेवण्याचं कारण फक्त चौकशी इतकंच आहे. त्याच्यावर कुठलेही कसलेही आरोप वगैरे लावलेले नाही आहेत. या एवढ्यावरनं तो गुन्हेगार असा अर्थ होतो का त्याचा, मला सांगा. नाही ना. मग ठेवा फोन आता आणि पुन्हा फोन करू नका प्लीज. द्या काका. काय बघितलं तुम्ही शांत व्हा. तुम्ही बसा आधी. सारखे फोनवर फोन येत आहेत. कोणी सांत्वन करताय, कोणी खोदून माहिती काढताय. कोणाकोणाला आणि कसं समजवायचं आहे ग? किती जणांची तोंड बंद करायचे कळत नाही मला. काका तुम्ही एक मिनिट. हा बोल श्वेता. कौशिक मॅम, युवराज सरांना अटक झालेली न्यूज सगळीकडे रंगते आणि आपल्या स्टाफमध्ये सुद्धा सगळ्यांना सतत कॉल्स येत आहेत. तसं तर आय टोल्ड देम की कोणी काही उत्तर देऊ नका. बट मॅम, हे सगळं असं अचानक काय चाललंय मला काहीच कळत नाही आहे. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की MNN ही बातमी लपवण्याचा प्रयत्न का करताय? श्वेता ऐकून घेशील माझं प्लीज? हे बघ, हे सगळं मला सुद्धा आत्ताच कळलंय. प्लीज लेट मी थिंक अबाउट ऑल ऑफ दिस. ओके प्लीज गिव्ह मी सम टाइम प्लीज. ओके मॅम. त्या काका मी काय आता उत्तर द्यायचं? नाही थांबा. तुम्ही काही बोलू नका. कौशिकी खांडेकर बोलतीये, बोला. हॅलो मॅडम, मी दैनिक संवारमधून बोलतोय. युवराज खांडेकर आणि गुलाबचा संबंध पोलीस डिकोड करू बघत आहेत. म्हणजे गुलाबच्या मृत्यूचा आय युवराज खांडेकरवर तर नाही आहे ना? हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. प्लीज. सर, कधी अंधारा खोलीत ठेवता, कधी परत इथे लॉकअपमध्ये आणता. आता घरी सोडा, तेच बाकी राहिलंय. हा सर, तुमच्याशी बोलतोय.